Hello, myself Dr. Poonam Pawar, IVF counselor at SITS IVF Center. आज आपण बघणार आहोत की IVF करण्यासाठी नेमकी मूळ कारण काय असायला हवी. लोकांना हेच माहीत नसतं की कोणत्या लेवल नंतर किंवा कुठले स्टेप क्रॉस केल्यानंतर आता IVF करायला हवं. बाहेर सांगितलं जातं की अजून वय कमी आहे तुझं, इतक्यात तुला IVF ची गरज नाहीये, 5 वर्ष थांब, तुला नॅचरलीच प्रेग्नन्सी राहून जाईल. पण मुळातच जर तिच्या ट्यूब्स ब्लॉक्स असतील, हे मेन कारण आहे IVF साठी, ट्यूब ब्लॉक असणं. जर तिच्या नलिका बंद असतील, ट्यूब ब्लॉक असेल, तर तिला 5 वर्ष थांबूनही नॅचरल प्रेग्नन्सी राहणार नाहीये. पण तेवढ्या वेळामध्ये कदाचित तिची AMH ची लेवल कमी होऊन जाऊ शकते आणि 5 वर्षांनी जेव्हा ती ऍक्च्युअल IVF करायला येईल तेव्हा आपल्याला तेवढ्या प्रमाणात तिची अंडे मिळू शकणार नाही. त्यामुळे अशा केसेसमध्ये तिने लवकरात लवकर हॉस्पिटलला भेट देणं गरजेचं आहे आणि ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे. अशा अनेक केसेस आहे जिथे लोकांना कारण माहीत नसतं. तर ऍटलिस्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही कारण समजून घेण्यासाठी तरी IVF सेंटरला भेट द्या आणि ट्रीटमेंट करून घ्या. धन्यवाद.